अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे बघा, आणि हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की आम्ही स्वामी सेवेत आलो आहोत, पण स्वामी सेवेत आल्यापासून आमचा त्रास अजून वाढला आहे, अडचणी अजून वाढत चाललेल्या आहेत आणि आमचा विश्वास डगमगायला लागला आहे. मग आता आम्ही काय करावं? सेवा सोडून द्यावी का? आणि बरेच जण सेवा या पॉईंटला सोडून सुद्धा देतात आणि त्यांचा विश्वास राहत नाही, मग ते सेवा सोडून देतात. पण बघा, अशा वेळेस ना त्यांना कोणता अनुभव येत, ना त्यांच्या कुठल्या अडचणी किंवा त्यांचे कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत. मग अशा वेळेस काय करावं? आणि अडचणी, मुळात स्वामींची सेवा आम्ही सुरू केली आहे, मग अडचणी का वाढत चालल्या आहेत, अडचणी का वाढतात आपल्या, यामागचं नेमकी कारण काय असेल, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, आपण सगळेजण, तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपण सगळेजण स्वामी सेवेत का आलेलो आहोत? कारण की आपल्या ज्या काही सांसारिक अडचणी आहेत, आपल्या जे काही दुःख आहे, जे काही आपले प्रश्न आहेत, जे काही आपल्यावर आलेलं संकट असेल, दुःख असेल, अडचणी असतील, ते सोडवण्यासाठी आपण सगळेजण स्वामी सेवेत आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना कुठेतरी असं वाटते की स्वामी सेवा केल्याने किंवा स्वामींची सेवा केल्याने स्वामी माझे सगळे प्रश्न मार्गी लावतील, माझे सगळे संकट स्वामी दूर करतील, अडचणी दूर करतील, आणि नक्कीच स्वामी करतात. पण बघा, काहींना हा अनुभव येतो की स्वामींची सेवा सुरू केली आहे, आम्ही आमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी किंवा आमच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही स्वामी सेवेत आलेलो आहोत, पण स्वामींची सेवा सुरू केल्यावर आमच्या अजून अडचणी वाढल्या आहेत, आमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या अजून वाढत चाललेले आहेत, अजून घरामध्ये भांडणे जास्त होत आहेत बघा, किंवा कुठलेही प्रॉब्लेम्स असू द्या, ते आमचे अजून वाढत चाललेले आहेत. मग आम्ही नेमकी काय करावं? बघा, सगळ्यात प्रथम तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण आपले प्रश्न सोडवण्यासाठी स्वामी सेवेत येतो आणि आपल्याला पण वाटतं की स्वामींनी माझे सगळे प्रश्न दूर करावेत, माझ्या सगळ्या अडचणी स्वामींनी दूर कराव्यात, आमच्यावर जे काही संकट आलेलं आहे ते स्वामींनी दूर करावं. पण बघा, यावेळेस आपला विश्वास असणं महत्त्वाचं आहे. ज्या दिवसापासून तुम्ही स्वामी सेवेत येतात त्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला स्वामींवर विश्वास ठेवायचा असतो. असं नाही की कोणीतरी सांगितलं आहे म्हणून तुम्ही स्वामींची सेवा करत आहात, तुम्हाला त्याच्यावर तीळ मात्रही विश्वास नाही, तुमचा काडीचाही विश्वास नाही त्या सेवेवर किंवा स्वामींवर, तरी तुम्ही सेवा करत आहात, असं होता कामा नये. बघा, आपण आपल्या कामासाठी किंवा आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करण्यासाठी आपण स्वामी सेवेत येतो. पण हे जरी खरं असलं तरी सुद्धा पहिल्या दिवसापासून स्वामींवर निशंक विश्वास ठेवा की स्वामी माझे सगळे प्रॉब्लेम्स दूर करणार आहे, स्वामी माझे सगळ्या अडचणी दूर करणार आहेत, स्वामी माझे सगळे प्रश्न मार्गी लावणार आहेत. हा विश्वास आपल्याला पहिल्या दिवसापासून पाहिजे. आता बघा की ठीक आहे, आम्ही विश्वास ठेवतो, मग तरीसुद्धा आम्ही स्वामींची सेवा सुरू केल्यावर आमच्या अजून अडचणी वाढत चाललेल्या आहेत. मग असं का होत आहे आमच्यासोबत? तर त्याचं उत्तर म्हणजे बघा, जेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये येतो तेव्हा स्वामी एकच काम करतात, ते म्हणजे आपले जे काही प्रारब्ध आहेत, आपले जे काही भोग आहेत ते आपल्या वाटेत आणत असतात. आता बघा, सगळेजण, तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपण सगळेजण मागच्या जन्मीचे आपले कर्म घेऊन, आपल्या मागच्या जन्मीचे आपण भोग घेऊन, प्रारब्ध घेऊन आपण जन्माला आलेलो असतो. आणि मग ते जे काही भोग आहेत, ते जे काही कर्माचे फळं आहेत ते आपल्याला भोगावेच लागणार आहेत. ते कुणालाही चुकलेले नाहीत, कुणालाच चुकलेले नाहीत. कर्माचे फळं आज ना उद्या आपल्या सगळ्यांना भोगावे लागतातच. त्यामध्ये कुठलाही देव, देवी, देवता हस्तक्षेप करू शकत नाही, लक्षात घ्या. कारण की ते आपल्या कर्म आहेत आणि ते कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागणार आहेत. म्हणून लक्षात घ्या. आता मागच्या जन्मीचे आपले कर्म कसे होते, काय होते, हे तर आपल्याला माहीत नाही. पण जेव्हापासून आपण स्वामींची सेवा सुरू करतो किंवा आत्तापासून आपल्याला आपले कर्म चांगले ठेवायचे, आपले कर्म चांगले ठेवून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे, जेणेकरून आपल्याला जो काही त्रास होणार आहे तो त्रास आपल्याला होणार नाही, लक्षात घ्या, किंवा आपला त्रास कमी होत जाणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेव्हा स्वामींची सेवा सुरू करतो प्रत्येकाच्या बाबतीत स्वामी त्याच्या वाटेमध्ये आधी त्याचे भोग आणत असतात. जो काही तुम्हाला त्रास होत आहे किंवा तुम्ही ज्या काही अडचणी सोडण्यासाठी स्वामींची सेवा तुम्ही करत आहात त्या अडचणी तुमच्या अजून का वाढतात? कारण की तुम्हाला भविष्यामध्ये अडचणीचा खूप मोठा सामना करावा लागणार असतो. त्या तुमच्या अडचणी ज्या काही तुमच्या वाढणारच असतात त्यांचा सामना तुम्हाला करावाच लागणार असतो. असं नाही की स्वामी सेवेत आल्यापासून तुमच्या अडचणी वाढलेल्या आहेत, असं अजिबात नाही आहे.
स्वामी उलट तुमच्या ज्या काही अडचणी ज्या तुम्हाला भविष्यामध्ये येणार आहेत ते तुमच्या वाटेमध्ये ते आत्ताच आणतात. का आणतात? कारण की ते तुमचे भोग आहेत, ते तुमच्या कर्माची फळं आहेत आणि ते भोगल्याशिवाय ना तुमची कोणती इच्छा पूर्ण होत, ना तुम्ही सुखी समाधानी जीवन जगू शकत. आणि ते आपल्याला भोगावेच लागतात. जे संकट आहेत, दुःख आहेत, जे अडचणी आहेत ते आपल्याला भोगावेच लागतात. त्यासाठी कोणी काही करू शकत नाही आणि ते कोणालाही चुकलेलं नाही, ते आपल्याला सगळ्यांना भोगावेच लागणार आहेत. मग आता तुम्ही म्हणाल की ताई, जर स्वामींची सेवा करून सुद्धा आम्हाला जर आमचे भोग भोगावे लागणार असतील, आमच्या वाट्यामध्ये अडचणी येणार असतील, दुःख येणार असतील, मग स्वामींची सेवा का करावी? काय होतं स्वामींच्या सेवा केल्याने? नाही केली तरी पण चालते ना, असं पण आपल्याला अडचणी येणारच आहेत आणि तसं पण येणारच आहे. मग स्वामींची सेवा तरी का करावी? तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बघा, जेव्हा आपण स्वामींची सेवा सुरू करतो, स्वामी आपल्या वाटेमध्ये सर्वप्रथम आपले भोग आणतात, आपले कर्माची फळं आणतात, जे आपल्याला भोगावी लागतात आणि त्यामुळे आपले जे काही भोग आहेत ते जेव्हा नष्ट होतात तेव्हा स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करतात. पण बघा, स्वामींची सेवा केल्याने काय होतं माहिती आहे का? असंही आपल्याला आपल्या अडचणी येतातच. स्वामींची सेवा तुम्ही जरी नाही केली तरी सुद्धा तुम्हाला तुमचे भोग जे आहेत ते तुम्हाला चुकले नाही, तुम्हाला भोगावेच लागणार आहेत. मग स्वामींची सेवा तरी का करावी? मग स्वामींची सेवा केल्याने नेमकी काय होणार आहे? असे आम्हाला भोग भोगायचेच आहेत आणि तसेही भोगायचेच आहेत. मग स्वामींची सेवा नेमकी का करावी? तर त्याचं उत्तर म्हणजे बघा, जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो, आपल्या वाटेमध्ये खूप काटे आहेत, खूप जास्त प्रमाणामध्ये काटे आहेत, ज्यावर आपण चालू सुद्धा शकणार नाही, इतका त्रास आपल्याला होणार आहे. तर अशा वाटेवर चालताना जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो, जेव्हा आपण मनापासून पूर्ण श्रद्धेने निशंक विश्वास ठेवून जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो, तेव्हा ते जे काही काटे आहेत, तेव्हा त्या वाटेवरून चालताना आपल्याला जो काही त्रास होणार आहे तो त्रास आपला बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो. ते काटे आपल्याला टोचत नाही, तो त्रास आपल्याला होत नाही. जे काही भोग आपल्या वाटेमध्ये येणार आहेत ना, जे काही भोग येणार आहेत, जे काही अडचणी येणार आहेत, जे काही संकट येणार आहेत, जे काही दुःख येणार आहेत, त्यापासून आपल्याला जो त्रास होणार असतो तो स्वामींच्या सेवेमुळे बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो. स्वामी आपल्याला तो त्रास होऊ देत नाहीत आणि ते संकट कधी आलं कधी गेलं किंवा ते दुःख कधी आलं कधी गेलं हे आपल्याला समजत सुद्धा नाही. म्हणून आपल्याला स्वामींची सेवा करायची असते. लक्षात घ्या, भोग कोणालाही चुकलेले नाहीत, भोग आपल्याला भोगायचेच असतात. पण बघा, जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा त्या भोगाचा जो काही त्रास आहे तो त्रास स्वामी कमी करत असतात. स्वामींना आपल्या प्रत्येक भक्ताची, आपल्या प्रत्येक लेकराची काळजी असते. स्वामींना आपण स्वामी माऊली म्हणतो, स्वामी आई म्हणतो. बघा, स्वामी आई ही आपली माऊली आहे, आई आहे आणि त्या आईंना पण आपली काळजी आहे. आपल्या प्रत्येक लेकराची काळजी स्वामी करत असतात. त्यांना पण खूप त्रास होतो. जेव्हा आपल्या वाटेमध्ये अडचणी येतात, दुःख येतात, संकट येतात ना, तेव्हा त्यांना सुद्धा खूप त्रास होतो. पण लक्षात घ्या, ते आपलेच कर्माचे फळं आहेत, त्यामुळे ते आपल्याला भोगावेच लागतात, ते चुकत नाहीत. पण जेव्हा आपण या कठीण परिस्थितीत सुद्धा आपण स्वामींवर विश्वास ठेवून त्यांची सेवा करतो ना, तेव्हा तो जो काही त्रास आपल्याला होणार असतो भोगांचा, त्या संकटांचा, त्या दुःखांचा जो काही त्रास आपल्याला होणार असतो ना, तो स्वामी सेवेमुळे इतका कमी होतो ना, तो तुम्हाला जाणवत सुद्धा नाही की मला माझ्या जीवनामध्ये एवढा त्रास आहे, असं तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही. कधी ते संकट आलं कधी गेलं हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून लक्षात घ्या की या पॉईंटला आपल्याला स्वामींची सेवा सोडायची नसते, तर उलट स्वामींची आपल्याला सेवा करायची असते, अजून आपल्याला सेवा वाढवायची असते. आपण आपल्या अडचणी सोडवण्यासाठी स्वामींच्या सेवेमध्ये येतो, पण बघा, जेवढ्या तुमच्या अडचणी आहेत तेवढ्याच पटीने तुमची सेवा सुद्धा असली पाहिजे. नाही तर कधी कधी असं होतं की आपल्या अडचणी खूप असतात आणि आपण सेवा मात्र खूप थोडी करतो किंवा आपल्याला सेवेमध्ये आपण कंजूशी करतो, आपल्याला कंटाळा येतो किंवा कुठलंही कारण असेल. पण बघा, जरी तुम्हाला सेवा करायला वेळ नसेल ना, स्वामींसमोर बसून तुम्हाला वेळ नाही, तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरणामुळे सुद्धा तुमच्या इतक्या अडचणी दूर होतात, तुमचे इतके जे काही प्रारब्ध आहेत, भोग आहेत, ते बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होत जातात. लक्षात घ्या, स्वामींच्या नामस्मरणामध्ये सुद्धा खूप मोठी शक्ती आहे, खूप मोठी ताकद आहे. म्हणून असं म्हणू नका की ताई आम्हाला सेवा करायला वेळ मिळत नाही किंवा आम्ही सेवा करू शकत नाही. सेवा तुम्ही नक्कीच करू शकता. नाही सेवा करू शकत, तुम्ही नामस्मरण करा, ते सुद्धा स्वामी तुमचं बघतात. नामस्मरणामुळे सुद्धा तुमच्या कितीतरी अडचणी बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतात. नामस्मरण ही अशी एक प्रभावी सेवा आहे की ज्याला कुठलंही बंधन नाही आणि जी सेवा तुम्ही कुठेही कधीही करू शकता आणि ज्या सेवेमुळे तुम्हाला जीवनातील सगळी सुखं मिळतील, ती सेवा म्हणजे नामस्मरण.
आणि याला तुम्ही कुठलेही कारण देऊ शकत आहेत, कारण नामस्मरण तुम्ही कधीही कुठेही कसंही करू शकता. तर इतकी प्रभावी सेवा आहे ही. म्हणून लक्षात घ्या, जरी तुम्हाला असं वाटलं की मी स्वामीसोबत आलेली आहे आणि माझ्या अडचणी वाढलेल्या आहेत किंवा आमच्यावरचं जे काही संकट आहे, दुःख आहे, जे काही आमचे भोग आहेत, जे काही आहे ते आमचं अजून वाढलेलं आहे, आमच्या घरामध्ये भांडणे होतात, फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, जे काही प्रॉब्लेम आहेत ते आमचे अजून वाढत चाललेले आहेत, तर अशा वेळेस लक्षात घ्या, तुम्हाला स्वामींवर निशंकपणाने विश्वास ठेवायचा आहे. अगदी बघा, तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल अपार भक्ती, प्रेम, निशंकपणाने विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून तुम्हाला त्यांची सेवा करायची आहे. अशा वेळेस नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी असतात. जेव्हा तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवून, स्वामींवर निशंकपणाने विश्वास ठेवून, तुमच्या मनात त्यांच्याबद्दल अपार भक्ती, प्रेम, श्रद्धा ठेवून तुम्ही त्यांची सेवा करता, तेव्हा नक्कीच स्वामी आपल्या पाठीशी असतात. आपल्या प्रत्येक संकटातून, प्रत्येक दुःखातून, प्रत्येक अडचणीतून आपल्याला ते मार्ग दाखवत असतात. खूप अशा गोष्टी आहेत, खूप असे अनुभव आहेत. खरंच स्वामी कुठल्याच तुम्हाला दुःखामध्ये किंवा अडचणीमध्ये, संकटामध्ये स्वामी तुम्हाला एकटं सोडणार नाहीत. जेव्हा संकट आपल्या वाटेला येतं तेव्हा स्वामी आपल्यासोबत चालत असतात. फक्त ते आपल्याला जाणवत नाही. आपल्याला स्वामी दिसत नाही म्हणजे याचा अर्थ असं नाही की स्वामी आपल्याला बघत नाही. स्वामी निर्गुण रूपात आजही आपल्या अवतीभोवती आहे. ते आपल्याला बघतात, आपण काय करत आहोत, आपण काय बोलत आहोत, आपल्या मनामध्ये काय विचार सुरू आहेत, हे सगळं स्वामींना समजतं. म्हणून लक्षात घ्या की असा विचार करू नका की स्वामी आम्हाला बघत नाहीये, स्वामी आमचं काहीच ऐकत नाहीत. तर असं नाही, स्वामी आपलं सगळं काही ऐकतात, आपलं सगळं घराणं स्वामी ऐकतात. फक्त योग्य वेळ असते, त्या योग्य वेळेवर स्वामी आपले सगळे प्रॉब्लेम्स दूर करत असतात. ती योग्य वेळ येणं गरजेचं आहे. आजपर्यंत या जगामध्ये योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाही काहीही मिळालेलं नाहीये. म्हणून लक्षात घ्या की ती योग्य वेळ स्वामी आणतात. आपण एवढे मोठे नाही की आपण ठरवायला की आता माझी ही योग्य वेळ आहे. आपण कोणीच नाही, आपण शून्य आहोत. स्वामी ब्रह्मांड नायक आहेत, त्यांच्या हातामध्ये अख्खं जग आहे. त्यामुळे स्वामींना माहीत आहे की आपली योग्य वेळ कोणती आहे आणि त्या योग्य वेळेला स्वामी आपल्याला ती गोष्ट देणार म्हणजे देणार. आपल्यासाठी जर ती गोष्ट चांगली असेल, योग्य असेल, तर स्वामी नक्कीच देणार. स्वामींनाही आपला भक्त दुःखामध्ये आवडत नाही. लक्षात घ्या, स्वामींना सुद्धा खूप त्रास होतो आपल्या भक्ताला दुःखामध्ये बघून, त्याला संकटामध्ये बघून स्वामींना सुद्धा खूप त्रास होतो. पण काय करणार, ते आपलेच फळ असतात कर्माचे, त्यामध्ये आपल्याला भोगावे लागतात. पण अशा परिस्थितीत सुद्धा जेव्हा आपण स्वामींवर विश्वास ठेवून त्यांची सेवा करतो ना, तेव्हा स्वामी नक्कीच आपल्या पाठीशी असतात. अनुभव तुम्ही घेऊन बघा, तुम्हाला कितीही संकटे आली तरी सुद्धा, तुमचा विश्वास कितीही डगमगत असेल तरी सुद्धा तुमच्या मनाला सांगायचं की नाही की माझ्यासोबत स्वामी शक्ती आहे, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे मला कोणीही हरू शकत नाही. कितीही मोठं संकट येऊ दे तरी सुद्धा मी हरणार नाही, कारण की माझ्या पाठीमागे स्वामी आहेत. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा हात माझ्या डोक्यावर आहे आणि ते सगळं काही सांभाळून घेतील. आपल्या मनाला फक्त एकच समजवायचं आणि तुमचं जे काही कार्य आहे तुम्हाला करत राहायचं आहे. अशा वेळेस नक्कीच स्वामी तुम्हाला साथ देतात आणि तुम्हाला त्या सगळ्या संकटातून, दुःखातून बाहेर काढतात आणि तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतात, योग्य त्या मार्गावर आणतात. आणि खरंच सांगते, योग्य वेळ आल्यावर इतकं स्वामी भरभरून देतात ना की तुम्हाला त्यांना काही मागायला सुद्धा उरत नाही, इतकं स्वामी आपल्याला देत असतात. आणि न मागता सुद्धा आपल्याला स्वामी बऱ्याच गोष्टी देत असतात. फक्त त्यासाठी योग्य वेळ येणं गरजेचं आहे आणि यात सुद्धा आपलंच हित आहे. लक्षात घ्या, स्वामी जे काही करतात ते फक्त आपल्या चांगल्यासाठी, आपल्या भल्यासाठी, आपल्या हितासाठी असतं. पण हे आपल्याला समजायला खूप वेळ जातो किंवा आपल्याला ते समजत नाही. पण जर आपण या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या ना, तर आपण कधीच स्वामींवर अविश्वास दाखवणार नाही, कधीच आपण त्यांच्यावर कुठली शंका घेणार नाही. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. ते झालेली सेवा मी स्वयंमाचणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ.